Hello students, today we are going to see three numerical problems all from exercise. Exercise question number 10, question number 17, question number 19. Okay. Why these numbers are random? Because as per topic, the numerical problem which is based on the total topic that I am going to take simultaneously at the same time, means topic and numerical problem based on the topic. So question number 10, listen and try to understand. A needle of a sewing machine moves along a path of amplitude 4 cm. शिवण यंत्राची सुईचा हा जो पाथ आहे असा, तर तिचा एम्प्लिट्यूड हा 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे मोठी सुई असावी. विथ फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज म्हणजे एका सेकंदात ती 5 राऊंड पूर्ण करत आहे. 5 हर्ट्ज याचा अर्थ. फाइंड इट्स ॲक्सेलरेशन 1/30th सेकंड आफ्टर इट हॅज क्रॉस्ड द मीन पोझिशन. तिने मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर सेकंदाचे 1 सेकंडचे 30 पार्ट करा, त्याच्यामधला एक पार्ट एवढ्या वेळेमध्ये ती मीन पोझिशन क्रॉस करते. 1/30th सेकंड याचा अर्थ काय होतो, 1 सेकंड जो पण टाइम आहे त्याचे 30 पार्ट्स करा, त्याच्यातला एक पार्ट जो असेल तो वेळ ती घेते कुठं, टू क्रॉस द मेन पोझिशन. ही मेन पोझिशन क्रॉस करायला तिला एवढा वेळ लागतो. समजलं मग प्रॉब्लेम. शिवणयंत्राची सुई आहे, तिचा अँप्लिट्यूड 30 एच मध्ये फिरत आहे. तर अलॉंग द पाथ ऑफ अँप्लिट्यूड म्हटलेलं आहे 4 सेंटीमीटर. फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज आहे. फाइंड इट्स ॲक्सेलरेशन 1/30th सेकंड आफ्टर इट हॅज क्रॉस्ड द मीन पोझिशन. आता बघा, अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर आहे, याला मीटरमध्ये करायचं असेल 100 ने डिवाइड करा म्हणजे 0.04 मीटर. फ्रिक्वेन्सी एन दिलेली 5 हर्ट्ज आणि फाइंड करायचं आहे ॲक्सेलरेशन. काय फाइंड करायचं आहे, फाइंड इट्स ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन आफ्टर 1/30th सेकंड फ्रॉम मीन पोझिशन. फ्रॉम मीन पोझिशन ए. आता फ्रॉम मीन पोझिशन आणि ए फॉर ॲक्सेलरेशन फाइंड आउट करा. तर फॉर्म्युले कोणते वापरायचे आहेत बघा. ओमेगा इज इक्वल टू 2πn. नंतर दुसरा फॉर्म्युला आहे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए साइन ऑफ ओमेगा टी. आता हा फॉर्म्युला कुठून आणला, तुम्हाला तो नवीन नाहीये परंतु वाटतोय. तर तो काय आहे, तर बघा, आपण डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन शिकलो, एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय असं शिकलो, बरोबर. आता याची व्हेलॉसिटी काढायची. व्हेलॉसिटी म्हणजे काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. या एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काढायचा. विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे टाइम टर्म असेल तिचा पण डेरिव्हेटिव्ह निघेल. तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह मग ए जसाच्या तसा, साइन या अँगलचा डेरिव्हेटिव्ह साइन ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह होतो कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय, बरोबर. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम असल्यामुळे टाइम टर्म जिथं आहे, टाइम क्वांटिटी, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह निघतो. मग ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह निघेल ओमेगा. तर ही झाली व्हेलॉसिटी ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. हे व्हेलॉसिटी आपण तयार केली डिस्प्लेसमेंट वरून. तसंच आता ॲक्सेलरेशन कसं फाइंड करतात, डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू टाइम. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. व्ही म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढा. आता याच्यात ए ओमेगा जसंच्या तसं आणि कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय हा ए ओमेगा जसाच्या तसा आणि कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे म्हणजे अजून ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह निघेल, तो ओमेगा निघेल. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह निघेल, काय निघेल, ओमेगा निघेल.
तो ओमेगा पुढे मल्टिप्लाय करायचा, मग हा ओमेगा आधीचा आहेच त्याला फक्त स्क्वेअर करायचा, बरोबर. तर अशा प्रकारे हे ॲक्सलरेशनचं इक्वेशन आहे, हे वेलोसिटीचे इक्वेशन आहे, हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहे. आता इथं आपण कोणतं ॲक्सलरेशनचा मॅग्निट्यूड पाहिजे आपल्याला, फक्त मॅग्निट्यूड. म्हणजे हे जे मायनस प्लस साईन जे पण येतं तर ते नको आहे, किंवा फक्त मॅग्निट्यूड पाहिजे. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए जर पाहिजे असेल तर मायनस साईन घ्यायची गरज नाही, मग हा मायनस प्लसच कन्सिडर करावे. तर ओमेगा स्क्वेअर ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, बरोबर. हे झालं मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन, आणि हा फॉर्म्युला इथं आपण वापरणार आहेत. ओके. आता बघा, ओमेगाची व्हॅल्यू 2πn फॉर्म्युला आहे, मग 2π इंटू एनची व्हॅल्यू फ्रिक्वेन्सीची 5 आहे, मग 5 टू जा 10π रॅड पर सेकंड हे अँग्युलर वेलॉसिटी झाली. ही अगोदर फाइंड आउट केली. आता मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशनच पाहिजे त्याला खरं, परंतु आपल्याकडे ओमेगा नाहीये, ॲम्प्लिट्यूड फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर. मग ओमेगा नव्हता म्हणून तो आधी फाइंड आउट केला. आणि ॲम्प्लिट्यूडचं मॅग्निट्यूड हा फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर ए साइन ऑफ ओमेगा टी, तो आत्ता तयार केला आपण. बघा आता ओमेगा स्क्वेअर म्हणजे 10π स्क्वेअर इंटू ॲम्प्लिट्यूड 0.04 मीटर, साइन जसाच्या तसा, ओमेगाची व्हॅल्यू 10π आणि टाइम दिलेला आहे 1/30, बरोबर. आता 10चा स्क्वेअर 100 आणि पायचा स्क्वेअर म्हणजे 3.14चा स्क्वेअर, 3.142चा स्क्वेअर, तो येतो 9.872. हा 0.04 जसाच्या तसा, साइन जसाच्या तसा, आणि 10ने 30ला भाग दिला म्हणजे 10 1 जा 10 3 जा, मग पाय वरती, पाय 1 जा पाय अपॉन 3, साइन π/3 आला. आता साइन π/3 ची व्हॅल्यू √3/2 असते, बरोबर. मग यांचा प्रॉडक्ट करा, तो हा येणार, आणि √3 ची व्हॅल्यू 1.73 असते, मी मागे पण बोललोय 73, पण हा थर्ड डिजिट यूज केला तर जास्तीत जास्त आपल्याला करेक्ट आन्सर मिळतंय. आणि म्हणून डेसिमल पॉईंट आफ्टर ॲटलिस्ट 3 डिजिट्स कन्सिडर करावेत. म्हणजे √3 ची व्हॅल्यू ही आहे, आणि या 2ने 4ला भाग दिला, 2 2 4, 2 गुणिले हा मल्टिप्लाइड बाय √3 ची व्हॅल्यू ही, हा 2 इथं कट केला, 4ला 2ने कट केला, 2 येणार. मग यांचा प्रॉडक्ट आला, जो प्रॉडक्ट आला तो 34.19 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे युनिट आहे, आणि हा मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन आहे. ओके. आता पुढचा न्यूमरिकल बघा, क्वेश्चन नंबर 17 एक्झरसाइज. हा थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ऑफ अ पिरियड 2π सेकंड. एक पार्टिकल आहे, ते लिनियर SHM मध्ये फिरत आहे, त्याचा पिरियड 2π आहे. 2π म्हणजे काय की हा जो पाथ आहे AB पाथ, तर ह्याला इथून निघाला तर एक चक्कर मारायला 2π म्हणजे 6.28 सेकंड, 3.14च्या डबल. तर एवढा त्याचा पिरियड आहे. एक पार्टिकल आहे, तो परफॉर्म करतोय लिनियर SHM. परफॉर्म करणे म्हणजे फिरत असणे. तर अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ऑफ अ पिरियड 2π सेकंड्स अबाउट द मीन पोझिशन O. या मीन पोझिशनच्या अबाउट म्हणजे तिकडे इकडे, इकडे तिकडे असं तो फिरत आहे. O इज ऑब्झर्वड टू हॅव अ स्पीड ऑफ, त्या पार्टिकलला स्पीड आढळून आला b√3 मीटर पर सेकंड. किती स्पीड आढळून आला? ऑब्झर्वड म्हणजे दिसून आला, सापडला त्याचा स्पीड, तर तो आहे b√3 मीटर पर सेकंड. when at a distance of b मीटर फ्रॉम O, जेव्हा O पासून तो b अंतरावर असेल, इथं किंवा इकडे b अंतरावर. आता b म्हणजे किती आपल्याला माहित नाही, तर b मीटर अंतरावर असतो फ्रॉम O, तेव्हा त्याचा स्पीड इतका असतो. किती अंतरावर? डिस्प्लेसमेंट b आहे, लक्षात ठेवा.
तर जेव्हा बी अंतरावर असतो तेव्हा त्याचा व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड हा b√3 मीटर पर सेकंड असतो असं सांगितलंय बघा. A particle performing linear SHM of period 2 pi seconds about the mean position O is observed to have a speed of b√3 meter per second when at a distance of b meter from O. O पासून mean position पासून तो b मीटर इतक्या अंतरावर असेल तेव्हा त्याचा स्पीड b√3 मीटर पर सेकंड इतका असतो हे आढळून आलेलं आहे. If the particle is moving away from O, जेव्हा ओ पासून ते तिकडे जाणार अवे फ्रॉम ओ ॲट दॅट इन्स्टंट त्या वेळेला फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल. तर टाइम फाइंड आउट करा त्या पार्टिकलला किती वेळ घेईल टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स बी. आता तो बी ला आहे तेव्हा त्याचा स्पीड इतका आहे पण अजून बी इतकं अंतर तितकंच अंतर जितका तो गेला असेल. समजा तो इथं आलाय आणि एवढं अंतर अजून तो जाण्यासाठी किती वेळ लावेल तो टाइम काढायचा आहे. समजलं. टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स बी. फर्दर म्हणजे पुन्हा. ओके. मग आता बघा टाइम पिरियड दिलेला आहे t = 2 पाय सेकंड्स आणि व्हेलॉसिटी दिलेली आहे ती आहे b च्या फॉर्म मध्ये b√3 मीटर पर सेकंड आणि डिस्प्लेसमेंट b मीटर आहे. हा m फॉर मीटर आहे म्हणजे एवढं अंतर b आहे आणि अजून तो b इतकं अंतर हे ट्रॅव्हल करेल तेव्हाचा टाइम त्यांनी विचारलेला आहे. तर बघा टाइम रिक्वायर्ड बाय ऑब्जेक्ट टू ट्रॅव्हल डिस्टन्स फ्रॉम बी टू बी. बी टू बी म्हणजे इथून हा बी आहे आणि इथं हे टोटल टाइम असणार टू बी. फ्रॉम बी टू बी सॉरी डिस्प्लेसमेंट असणार टू बी. इथं डिस्प्लेसमेंट या पॉइंटला असेल टू बी. ओके. डिस्टन्स फ्रॉम बी टू बी म्हणजे पहिल्या सेकंड टाइम मधून फर्स्ट टाइम मायनस करा. तर सेकंड टाइम म्हणजे t2 इथं पोचायला t2 लागेल इथं पोचायला t1 लागेल त्याला. तर t2 - t1. आता ओमेगाची व्हॅल्यू आहे 2π/t. v ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे व्हेलॉसिटी ओमेगा √a² - x². आणि अजून तिसरा फॉर्म्युला आहे v = ω(a cos of ωt). बघा हा पण v चा फॉर्म्युला आहे हा पण v चा फॉर्म्युला आहे. हा v चा फॉर्म्युला ω(a cos of ωt प्लस ओमेगा म्हणजे व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मेन पोझिशन असेल तर इथं sin ωt येतो परंतु व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन तर इथं a cos of ωt येतो. त्याच्यानंतर फोर्थ फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंटचा x = a sin of ωt. व्हेन द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मेन पोझिशन असेल तर डिस्प्लेसमेंट साठी हा फॉर्म्युला असतो. हा व्हेलॉसिटी साठीचा फॉर्म्युला आहे cos of ωt. बरं. आता बघा कॅल्क्युलेशन मध्ये ओमेगाची व्हॅल्यू 2π/t. टी ची व्हॅल्यू 2π 2π/2π 1 रॅड पर सेकंड हे ओमेगाची व्हॅल्यू तयार केली. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू b√3 दिलेली आहे. ओमेगाची व्हॅल्यू आताच फाइंड केली 1 √a² मायनस डिस्प्लेसमेंट. फर्स्ट डिस्प्लेसमेंट किती आहे b. b². मग याला स्क्वेअरिंग करा दोघं साईडला. स्क्वेअरिंग केलं तर √3 चा स्क्वेअर 3 आणि b सिंगल आहे त्याचा स्क्वेअर बनेल b² हे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल स्क्वेअरिंग केलं तर a² - b². मग ह्या b ला इकडे आणा b² साईडला b एका साईडला तर हा आला 4b². 3b² प्लस हा b² झाला 4b² = a². मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स a ची व्हॅल्यू काय मिळेल याचं स्क्वेअर रूट काढलं तर 2 आणि b² चं स्क्वेअर रूट काढलं तर b. तर ॲम्प्लिट्यूड आला 2b. किती ॲम्प्लिट्यूड आला 2b म्हणजे तो एक्स्ट्रीम पोझिशनला असावा. ॲम्प्लिट्यूड 2b आहे याचा अर्थ असा झाला की हा b हे अंतर बरोबर सेंटरला असावे. म्हणजे हे एवढं अंतर b आणि हे परत अजून b कारण ॲम्प्लिट्यूड b आला. समजलं याचा अर्थ. आता तिसरा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे v = ω(a cos of ωt). तर व्हेलॉसिटी दिलेली आहे b√3. ओमेगाची व्हॅल्यू 1 a ची व्हॅल्यू आपण आताच काढली 2b cos of ओमेगाची व्हॅल्यू 1 टाइम पहिला टाइम म्हणजे इथं पोचायला किती टाइम लागेल तो t1 बरोबर. तो नंतर t2 फाइंड करणार आणि त्याच्यामधून मायनस करणार
आणि मग जो येणार तो फरक आपल्याला लिहायचा आहे. बरं, आता कॉस ऑफ 1 गुणिले T1 म्हणजे T1, कॉस ऑफ T1. ओके, √3 हा 2, बी गेट्स कॅन्सल्ड. हा जो बी आहे तो बी काय होतो, कॅन्सल होतो. √3/2 इज इक्वल टू कॉस ऑफ T1. मग T1 ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर कॉस इनवर्स √3/2 म्हणजे π/6 असतो. कॉस इनवर्स π/6. कॉस इनवर्स म्हणजे कॉसचा असा कोणता अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू √3/2 येतं π/6. 30, कॉस 30 हा √3/2 असतो. हा 30 आहे, π/6. 180 पाय म्हणजे आणि अपॉन 6 म्हणजे 6×3=18, 30. तर T1 आला π/6. तसंच आता बघा T2 काढायचा आपल्याला. तर तसंच तोच डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपण वापरायचा आहे. x = a sin of ओमेगा टी. डिस्प्लेसमेंट आहे 2b. आता सेकंड टाइम जेव्हा फाइंड करायचं आहे तेव्हा डिस्प्लेसमेंट किती घ्यायची, 2b. ॲम्प्लिट्यूड पण किती घ्यायचा, 2b. लक्षात ठेवा. आणि ॲम्प्लिट्यूड 2b आलेलाच आहे. हा 2b साइन ऑफ 1 × T2, ओमेगाची व्हॅल्यू 1 टाइम हा T2 घ्यायचा आहे. मग इकडे हा 2b अपॉन 2b 1 झाला इज इक्वल टू साइन ऑफ T2. बरोबर, 1 × T2 म्हणजे T2. आता साइनचा असा कोणता अँगल आहे त्याची व्हॅल्यू 1 आहे तर 90 म्हणजे π/2. तर T2 इज इक्वल टू π/2. मग T2 मायनस T1 केला तर π/2 मायनस T2 ची व्हॅल्यू π/2 मायनस T1 ची व्हॅल्यू π/6. तर ह्यांना सिम्प्लिफाय केलं तर π/3 सेकंड येणार. द टाइम रिक्वायर्ड बाय द ऑब्जेक्ट. कोणता टाइम विचारला आहे, इथून इथं पोचायचा नाही, इथून इथं पोचायचा फक्त. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही डबल बी होईल. तो टाइम आहे π/3 सेकंड. असा फाइंड आउट करायचा. पुढचा न्यूमेरिकल आहे क्वेश्चन नंबर 19. बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑसिलेटिंग पार्टिकल. द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑसिलेटिंग पार्टिकल इज गिव्हन बाय x = a sin ओमेगा टी प्लस b cos ओमेगा टी. बघा, ही वेगळ्या प्रकारची डिस्प्लेसमेंट दिलेली आहे. एक ऑसिलेटिंग पार्टिकल आहे म्हणजे तो SHM मध्ये फिरत आहे आणि त्याची डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन हे आहे. वेळ आता या ठिकाणी ए बी दिलेले आहे. ए बी काय आहेत, ए बी अँड ओमेगा आर कॉन्स्टंट. हे सगळे फिक्स्ड व्हॅल्यूज आहेत, कॉन्स्टंट आहेत. प्रूव्ह दॅट, सिद्ध करा की द पार्टिकल परफॉर्म्स अ लिनियर SHM. तो लिनियर SHM परफॉर्म करतोय विथ एम्प्लिट्यूड a इज इक्वल टू √a² प्लस b². या एम्प्लिट्यूडने तो पार्टिकल फिरतोय की ज्याची डिस्प्लेसमेंट इतकी आहे. हे प्रूव्ह करा, सिद्ध करा. आता बघा, हा प्रॉब्लेम दिसायला डिफिकल्ट वाटतो परंतु सोपा आहे. आता युजिंग ट्रिग्नोमेट्री फ्रॉम डायग्राम. ही डायग्राम आहे. समजा आपण ही व्हॅल्यू a ही व्हॅल्यू b जर घेतली तर हा ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. सपोज ही व्हॅल्यू a, बेस a आहे, हाईट b आहे. तर हा हायपोटेनस किती येईल, याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर आणि त्याचे स्क्वेअर रूट ऑफ a² प्लस b² येईल. हा हायपोटेनस अँगल थीटा. आता युजिंग ट्रिग्नोमेट्री फ्रॉम डायग्राम. आता कॉस थीटाचा कॉस रेशो लिहिण्याचा प्रयत्न करा. कॉस काय असतो, लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे a अपॉन दिस इज द कॉस रेशो. कॉस ऑफ थीटा, दिस अँगल थीटा. कॉस थीटा इज इक्वल टू a अपॉन दिस हायपोटेनस. तसंच साइन लिहा. साइन कसा लिहितात, फ्रंट साइड समोरची बाजू भागिले काय घेतात, कर्ण. समोरची बाजू आहे b आणि कर्ण म्हणजे हायपोटेनस आहे हा √ ऑफ b अपॉन √ ऑफ a² प्लस b² इज इक्वल टू साइन थीटा. साइन थीटा आणि कॉस थीटाच्या व्हॅल्यू याच्यावरून तयार करून घेतल्या. कॉस थीटाची व्हॅल्यू ही रेशो, साइन रेशो हा. आता डिस्प्लेसमेंट, आता इथं पूर्ण वर्ड्स मध्ये काही लिहिलं नाही मी. तर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज गिव्हन बाय, डिस्प्लेसमेंट ही दिलेली आहे बघा, x = a sin ऑफ ओमेगा टी प्लस b cos ऑफ ओमेगा टी अशी दिलेली आहे. मग आता एक ऍडजस्टमेंट अशी करायची, हा जो फॅक्टर आहे √a² प्लस b² ह्याने मल्टिप्लाय पण करा आणि डिव्हाइड पण करा. ऍडजस्टमेंट. तर इथं मल्टिप्लाय केला म्हणजे
या दोघांना तो मल्टिप्लाय करावा लागेल, या दोघांना तो मल्टिप्लाय करावा लागेल आणि डिव्हाइड केला म्हणजे त्या प्रत्येक टर्मला तो डिव्हाइड होणार. हा फॅक्टर, ही ऍडजस्टमेंट आहे, लक्षात ठेवा. मी साईडला लिहिलेलं आहे, हे लिहायची गरज नाही, फक्त समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे. तर मग आता हा जसाच्या तसा, याची व्हॅल्यू आपण तयार करून ठेवलेली कॉस थिटा, याची व्हॅल्यू कॉस थिटा, साइन ओमेगा टी जसाच्या तसा, प्लस याची व्हॅल्यू तयार आहे साइन थिटा आहे, साइन थिटा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. आता तुम्ही साइन ऑफ ओमेगा टी प्लस थिटा हा जनरल फॉर्म्युला आहे मॅथमॅटिक्स मध्ये. साइन ओमेगा टी प्लस थिटा काय असतो, साइन ओमेगा टी इंटू कॉस ऑफ थिटा प्लस साइन थिटा साइन ओमेगा टी इंटू कॉस ऑफ थिटा प्लस कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साइन ऑफ थिटा. तर हा फॉर्म्युला जो आहे हा मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला आहे. याचा फॉर्म्युला आहे साइन ऑफ ए प्लस बी. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला माहित नसेल तुम्हाला तर लॉग टेबल मध्ये दिलेला असतो. साइन ऑफ ए प्लस बी कसा असतो बघा, साइन ए इंटू कॉस बी, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, कॉस ए इंटू साइन ऑफ बी. हा फॉर्म्युला मॅथमॅटिक्सच्या स्टुडंट्सला इजी असेल कारण हा त्यांच्या 11th मध्ये झालेला असेल. तर हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे, म्हणजे त्याच्या बदल्यात डायरेक्ट हे एक्सपान्शन आहे, याचं एक्सपान्शन हे आहे. मग एक्सपान्शन म्हणजे विस्तार, याचा विस्तार हा आहे, त्याचा डायरेक्ट हा लिहू शकतो, हा जसाच्या तसा, आणि ह्याच्या बदल्यात हे लिहिलं. आता काय करायचं, डिस्प्लेसमेंट आपण मिळवली, त्याच्यात हा ॲम्प्लिट्यूड आहे साइन ऑफ ओमेगा टी प्लस थिटा अँगल आहे. ऑन कंपेअरिंग इट विथ जनरल इक्वेशन ऑफ SHM, जनरल इक्वेशन ऑफ SHM काय आहे, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहे. मग यांची तुलना करा, तुलना म्हणजे कम्पेअर करा. x ए ची व्हॅल्यू काय असेल, ही असेल साइन जसाच्या तसा, ओमेगा टी जसाच्या तसा, फायची व्हॅल्यू काय असेल थिटा, थिटा म्हणजे फाय असेल. पण आपल्याला ॲम्प्लिट्यूड इतका शो करायचा आहे म्हणून ॲम्प्लिट्यूड ए आला. जर ॲम्प्लिट्यूड इतका ए आला आणि तेच तर सिद्ध करायचं होतं की पार्टिकल एवढ्या ॲम्प्लिट्यूडने SHM लिनियर SHM मध्ये फिरत आहे, हे प्रूव्ह करा. मग इथे ॲम्प्लिट्यूड हा आला, समजलं. तर अशा प्रकारे आता हे फॉर्म्युले तुम्ही हे लक्षात ठेवण्यासाठी होते, वापरावे लागले ते आपण. नाव हिअर विल स्टॉप.